पार्टी की तरफ से बोलना ठीक नहीं है। ये बात तो ठीक है कि अगर हम किसी पार्टी में रहते हैं तो पार्टी का डिसिप्लिन होता है, चाहे शिवसेना हो, चाहे कांग्रेस हो, चाहे एनसीपी हो, कोई भी पार्टी हो। अगर पार्टी से हटकर आपको कोई अलग भूमिका व्यक्त करनी है तो आप उस पार्टी का त्यागपत्र देना चाहिए। कांग्रेस पार्टी में हमेशा इस प्रकार से एक्शन होती है, शिवसेना में भी होती है। अगर पार्टी के खिलाफ कोई बयानबाजी करे तो हमारे पार्टी में भी एक्शन होती है, उसमें क्या है। हमारे पार्टी के बारे में बयानबाजी अगर कोई करता है, कोई भी हो, तो उनका फ्रस्ट्रेशन है। जिस तरह से हमारी पार्टी इतने संकट के बावजूद आगे जा रही है, बढ़ रही है, लोग स्वीकार कर रहे हैं। लोकसभा चुनाव में हम महाराष्ट्र में अच्छा निर्णय देने जा रहे हैं, तो चाहे किसी को फ्रस्ट्रेशन हो सकता है, तो ठीक है। आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून ही कारवाई संजय निरुपमवर करण्यात आली। मला असं माहीत नाही, आघाडीचा धर्म पाळला नसेल तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमच्यावर बसतात, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या बैठकीला बसतात। त्याच्यामुळे शिवसेनेनं प्रत्येक वेळेला गठबंधन युतीमध्ये असताना युतीचा धर्म पाळला आणि महाविकास आघाडीमध्ये असताना आम्ही आघाडीचा धर्म पाळला। पण हे करत असताना शिवसेनेनं कधीही आपला बाणा सोडला नाही, स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, हे मात्र मान्य करावंच लागेल। त्याचा फटका काँग्रेसला बसेल मला माहित नाही। उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे जर महायुतीचे दिले। आता मी कसं काय त्याच्यावरती बोलू। आता कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडीसमोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही, कोणी नाही। मुंबईतल्या सर्वच्या सर्व 6 जागा महाविकास आघाडी जिंकते आहे। त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही। महाविकास आघाडीची काल बैठक झाली, अजूनही 3 ते 4 जागांवर तिढा आहे। सांगलीवर अजूनही चर्चा चालू असल्याची माहिती आहे। मला असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे। काल नक्कीच आम्ही माननीय शरद पवार साहेब, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय नाना पटोलेजी, आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला। पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे, कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे। तुम्ही जे म्हणताय, तुमच्यापर्यंत बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का, त्यात फारसं तथ्य नाही। भिवंडीबाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे। आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वतः शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारच जाहीर केला सांगलीत मिरजला जाऊन। त्याच्यामुळे तिथे एखादी काही वेगळी भूमिका घेऊन मागे घेतला जाईल उमेदवार, ही शक्यता अजिबात नाही। अर्थात काल चर्चा थोडीफार झाली की यातून आता काय मार्ग काढायचा, आणि त्यातून मार्ग निघालेला आहे आणि तो मार्ग काय आहे याबाबत तुम्हाला, आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली। नाही, उमेदवार मागे घेतला जाणार नाही। किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातोय। उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम, ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलं आहे, आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे। तर उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले 3 ते 4 दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच, पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे। कल्याणमध्ये जास्त मतांनी जिंकणार महायुतीचा उमेदवार असं देखील सुकांत शिंदे म्हणतात। विकास कामाच्या जोरावर आम्ही आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं। कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात, जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली,
पण या नव्या तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा, अब दिल्ली बहुत दूर है बच्चों. त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे, अब दिल्ली बहुत दूर है, अब दिल्ली में नहीं पहुंचोगे. तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता. एक आमची सामान्य कार्यकर्ती वैशाली दरेकर, बरं का, तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लोकांचा आहे, लोकांनी घेतलेला निर्णय. हा कल्याण डोंबिवली मतदारसंघात गद्दारी, अहंकार आणि पैशाची मस्ती, गुंडगिरी याचा पराभव वैशाली दरेकर ही एक सामान्य शिवसैनिक, सामान्य गृहिणी 100% करणार आहे. आणि कितीही बलदंड व्यक्ती असो, मस्ती चालणार नाही. आम्ही तुमचा पराभव करू, सामान्य मतदार तुमचा पराभव करेल, हे लोकांनी ठरवलं. आम्ही नारायण राणेचा पराभव केलेला आहे, आपल्याला माहीत असेल. इंदिरा गांधींचा पराभव राजनारायणांनी केला होता. अनेक मोठे मोठे लोक पडले आहेत महाराष्ट्रात. हां, त्याच्यामुळे हे जे बच्चम जे आहेत, बच्चा आहे, आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा, हिंमत असेल तर. सगळ्या उमेदवारी जाहीर झाल्या महाराष्ट्रात, तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातली राहिली आहे. कल मातोश्री में से जो है वो 4 सीटों को कैंडिडेट जो अनाउंस कर दिए शिवसेना यूपी में, उसके बाद रात को एमडीए की बैठक हुई. अभी भी देखा जा रहा है कि भिवंडी हो गया, उसके साथ ये सीट्स पे जो है वो पेच कहीं पे अटकी. कोई पेच नहीं है. हमने कल 4 उम्मीदवार घोषित किए हैं. एक मुंबई का जो है जो दहीसर बोरी वाली सीट है, वो हम 1-2 दिन में घोषित कर देंगे, क्योंकि हमने वो कांग्रेस को पूछा है. अगर आप लड़ना चाहते हैं तो आप लड़िए, नहीं तो हम लड़ेंगे और हम जीतेंगे भी. हम जीतेंगे भी. 4 उम्मीदवार है. कल्याण डोंबिवली है, उसमें हाथ कलंगने है, उसमें जळगाव है, उसमें पालघर है, सांगली, और आप जो बोल रहे पे भिवंडी तो राष्ट्रवादी कांग्रेस के पास है, एनसीपी के पास है, शरद पवार साहब के पास है. तो कोई पेच नहीं है. चर्चा हुई और भी बातें होती है. जब चुनाव आता है तो सिर्फ सीट शेयरिंग की चर्चा नहीं होती है ना आघाड़ी में, गठबंधन में, और बहुत सी बातें हैं जिसके ऊपर चर्चा होती है. खाने दूंगा, 25 लोगों का नाम था, जिसमें 23 लोग को वॉशिंगटन का फायदा हुआ और 12 लोग महाराष्ट्र के थे. कल जो इंडियन एक्सप्रेस ने एक बहुत बड़ी बात सामने लाई है, वो नई बात नहीं है. बीजेपी वॉशिंग मशीन में सबसे भ्रष्ट लोग, सबसे भ्रष्ट, करप्ट, व्यभिचारी, वो बीजेपी वॉशिंग मशीन में डालकर कैसे अपने पार्टी में ले जाते हैं, उस बारे में कल खुलासा हुआ है. वो नई बात नहीं है. उस बारे में सुप्रीम कोर्ट ने भी अपनी टिप्पणी की है. इस बारे में इलेक्टोरल बॉन्ड के माध्यम से टिप्पणी की है. महाराष्ट्र में 12 लोग हैं. ये 12 लोग ही बीजेपी के 12 बजाने वाले हैं, और मोदी जी की भी 12 बजाने वाले ये लोग हैं. ये लोगों के खिलाफ महाराष्ट्र में नहीं, पूरे देश में माहौल मोदी जी ने बनाया था. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, अशोक चव्हाण, ये 3 ऐसे नेता थे जिसके खिलाफ प्रधानमंत्री, अमित शाह गृह मंत्री, ये दोनों ने माहौल बनाए थे. भ्रष्टाचारी लोग हैं. और 12-11 छोड़ दीजिए. तो अब क्या हुआ भाई, पूरे देश में 23 लोग ऐसे हैं जो टॉप 25 में आए थे भ्रष्टाचार के मामले में. वो सभी लोग आज भारतीय जनता पार्टी में है, जिनके ऊपर ईडी, सीबीआई, इनकम टैक्स की कार्रवाई चल रही थी. उस दबाव में उनको पार्टी को छोड़ना पड़ा अपने, और आज वो भारतीय जनता पार्टी के गोद में बैठे हैं. अब उसका क्या खुलासा करेंगे मोदी जी, क्या खाएंगे और क्या नहीं खाने देंगे. भ्रष्टाचार का तो खा रहे हैं ये लोग, ये थोड़ी मेहनत का कमाई खा रहे हैं. उनकी सत्ता भ्रष्टाचार के टेकू पर उभी है, खड़ी है. देखेंगे. ठाकरेंवरती लोकांचा विश्वास राहिला नाहीये, स्वतःची कबर त्यांनी खोदून घेतली असं गिरीश महाजन म्हणतात. येणाऱ्या काळात कोणकोणाची कबर खोदणार आहे आता नाही. मग काय, नरेंद्र मोदींवर विश्वास आहे लोकांचा.
कोणावर विश्वास आहे? अमित शहांवर विश्वास आहे लोकांचा, जे महाराष्ट्र लुटतायत, कुरतडतायत, हा, जे सगळ्या भ्रष्ट लोकांना मांडीवर घेऊन बसले आहेत. अजित पवारवरती विश्वास आहे. कोणावर विश्वास सांगावं ना त्यांनी. विश्वास कोणावर आहे? या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे आणि या देशामध्ये आज गांधी परिवारावर विश्वास आहे, राहुल गांधीवर विश्वास आहे, उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, शरद पवारांवरती विश्वास आहे. भ्रष्टाचार बोंबलायचं आणि त्याच भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन फिरायचं, खांद्यावर घेऊन फिरायचं, याला तुम्ही विश्वास म्हणता? सर, भावना गवळी असेल किंवा हेमंत पाटील असेल यांची सीट नाकारण्यात आली आहे, तुम्ही कसं नाही? उमेदवारी मागे घेण्याचा वेळ शिंदेंवर आली. ज्यांची उमेदवारी कापण्यात आली, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. नाशिकमधल्या उमेदवाराची उमेदवारी कमी केली, रामटेकमधला उमेदवार घरी बसवला जे शिवसेनेतून निवडून आले होते, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, अजून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात, ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात. आगे आगे देखो होता है क्या. आमचं लक्ष आहे प्रत्येक घडामोडीवर. सर, देशातील मोदी की गारंटी के सामने कांग्रेस में चीफ है मल्लिकार्जुन खड़गे, उन्होंने घर घर गारंटी जो है उसकी कल घोषणा की है. 8 करोड़ से ज़्यादा घरों में जाके वो लोगों को जो है उसका फायदा देंगे. आप ज़रूर ये एक अच्छा कार्यक्रम है इंडिया गठबंधन का, और महाराष्ट्र में और देश में ये घर घर में हम ये कार्यक्रम लेके जाएंगे. घर घर मोदी लोग भूल गए, अब घर घर मोदी नहीं रखना चाहते. अब घर घर इंडिया गठबंधन जाएगा, महाराष्ट्र में उद्धव ठाकरे, शरद पवार जाएंगे और देश में राहुल गांधी घर घर पहुंचेंगे. सर, देशातील वंचितांचा विचार केवळ मोदींनी केला आहे. नाटकबाजी नाटकाला कोणी विचारत नाही असं फडणवीस म्हणतात. मला माहीत नाही. हे तमाशातले जे नाचे असतात त्यांच्यावरती फार बोलण्यात अर्थ नसतो. नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024च्या उद्याच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावं. मोदींचे मित्र इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या देशामध्ये लोकांनी बंड केलेलं आहे आणि त्यांच्या पॅलेसमध्ये लोक घुसले आहेत. या देशात सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आणि खतखत निर्माण झालेली आहे. सर, महायुतीत अजून 10 ते 11 जागांवर संघर्ष सुरू आहे. महायुती ना, मी काय सांगू त्याच्यामध्ये. आमचं महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे. तर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि यावेळी बोलताना त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. मेरे कल ही संजय सिंह से बातचीत हो गई. संजय सिंह हमारे भाई है, हमारे साथी है, हमारे मित्र है. हम बहुत खुश है कि संजय सिंह जी बाहर आ गए और सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से उनको बरी किया है, ये ईडी और मोदी के ऊपर एक चपराक है, थप्पड़ है. ज़रूर हमें दुख है कि अभी भी केजरीवाल जी छूट नहीं पा रहे हैं, मनीष सिसोदिया जी, सत्येंद्र जैन जी, ये सब लोग अंदर है. फिर भी एक शेर जो है हमारा साथी, वो बाहर आया है और वो लड़ता रहेगा. जब मैं जेल में था तो संजय सिंह ने मुझे और मेरे परिवार को भी समर्थन दिया था, एक ताकत दी थी, और हम कल भी उनके साथ थे, आज भी है, कल भी रहेंगे ज़रूर.